नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे। एमपीसी विद्यार्थी ज्या क्षणाची वाट बघत आहेत तो क्षण लवकरच आपल्या भेटीला येणार आहे। सगळ्यांना उत्सुकता झालेली की एक्झाम कधी लागेल, कट ऑफ लिस्ट कधी लागेल आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये कट ऑफ लिस्ट लागणारच आहे आणि त्यानंतर एका महिन्यामध्ये नॉर्मली तुमची एक्झाम्स होईल किंवा जूनच्या 10 तारखेनंतर तुमची एक्झाम होईल। म्हणजे क्षण जवळ आलेला आहे, उत्सुकता खूप लागून आहे। तुम्ही सगळे तयारी करत आहात, प्रॅक्टिस करत आहात टायपिंगची, फार कीबोर्ड तुटेपर्यंत तुमची प्रॅक्टिस चालू आहे। वेगवेगळे सॉफ्टवेअर तुम्ही परचेस केलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही वेबसाईटला जाऊन प्रॅक्टिस करत आहात। जिथं जिथं जमेल तिथं तुम्ही प्रॅक्टिस करत आहात, जिथं होईल त्या ठिकाणी, शक्य होईल त्या ठिकाणी तुमची टायपिंग वरती प्रॅक्टिस चालू आहे। खूप जोरात प्रॅक्टिस चालू आहे। थोडाफार काही विद्यार्थ्यांचा उत्साह कमी झालेला आहे, पण ज्यांचा स्कोर चांगला आहे ते विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस कंटिन्यू चालू आहे। आपल्या चॅनलवरती खूप विद्यार्थ्यांचे मेसेज येतात किंवा फोन करतात स्टुडंट। माझ्या क्लासमध्ये खूप विद्यार्थी एमपीसीची टेस्टची प्रॅक्टिस करतात। मित्रांनो, हीच गोष्ट ध्यानात ठेवून ऑलरेडी आपण सॉफ्टवेअर बनवलेलेच आहेत एमपीसी टायपिंग टूल्स। तर ह्याच सॉफ्टवेअरमध्ये आपण मॉक टेस्ट घेऊन आलेलो आहोत विद्यार्थ्यांसाठी। ज्या विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअर परचेस नाही केलं ते विद्यार्थी पण ही मॉक टेस्ट देऊ शकतात आणि जे विद्यार्थ्यांनी हे सॉफ्टवेअर परचेस केलं त्यांनाही मॉक टेस्ट द्यायची असेल तर तेही मॉक टेस्ट देऊ शकतात। फक्त ही मॉक टेस्ट पेड आहेत, फ्री मध्ये नाही। पण तुम्हाला मॉक टेस्टचा फील तयार होईल। ऍक्च्युली आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्लेसेसला जाऊन ही मॉक टेस्ट कंडक्ट करणार आहोत येणाऱ्या काही दिवसामध्ये। पण जे विद्यार्थ्यांना घरी मॉक टेस्ट द्यायची आहेत, घरी मॉक टेस्टचा फील घ्यायचा आहे, तर ही त्याच लेवलची मॉक टेस्ट आपण तयार केलेली आहे एमपीसीच्या। त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कॅटेगरी त्याच्यात टाकलेल्या आहेत। मॉक टेस्ट कशी असेल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तिथं ज्यांनी सॉफ्टवेअर परचेस नाही केलं त्यांनी हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं तरी हा तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म येईल आणि त्या खाली तुम्हाला मॉक टेस्ट एक्झाम म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं। तर जसं तुम्ही इथं मॉक टेस्ट वरती क्लिक केलं तर तुम्हाला हा मॉक टेस्ट लॉग इनचा फॉर्म येईल। इथं तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे। जसं मी माझं नाव टाकतो। तुमची कॅटेगरी कोणती, ओपन आहे का रिझर्व्ह आहे, कारण तुम्हाला त्या कॅटेगरीनुसार तुमचं पास फेल ठरलं जाणार आहे। तर तुम्ही ती कॅटेगरी सिलेक्ट करा। तुम्हाला कोणत्या लँग्वेज मध्ये टेस्ट द्यायची ती लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची, मराठीत टेस्ट द्यायची की इंग्लिश टेस्ट द्यायची ते तुम्ही सिलेक्ट करा। सध्या मी इंग्लिश टेस्ट सिलेक्ट करतो आणि इथे तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळेल। हा ज्यावेळेस तुम्ही मॉक टेस्ट परचेस कराल त्या ठिकाणी तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड दिले जातील। तर तुम्ही इथे लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकू शकता। सध्या मी पासवर्ड टाकतो, लॉग इन आयडी टाकतो NCITR003 आणि पासवर्ड टाकला मी *****. मॉक टेस्ट लॉग इन मध्ये फर्स्ट नेम टाकायचं। त्याच्यानंतर कॅटेगरी आहे, 2 कॅटेगरी दिलेल्या आहेत आपल्याला, ओपन आणि रिझर्व्ह। ज्या कॅटेगरीमध्ये आपण मोडतो ती कॅटेगरीला टिक मार्क करायचा आहे। लँग्वेज 2 लँग्वेज मध्ये आपले टेस्ट होणार आहे, मराठी आणि इंग्लिश। तर जे विद्यार्थी मराठीसाठी बसलेले आहेत त्यांनी मराठी सिलेक्ट करायचं आणि जे विद्यार्थी इंग्लिशसाठी बसलेले आहेत त्यांनी इंग्लिश सिलेक्ट करायचं। त्याच्यानंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड हे तुम्हाला परचेस करावं लागतील, लॉग इन आयडी आणि पासवर्ड। त्यानंतर हे टाईप करायचे लॉग इन आयडी पासवर्ड आणि ह्या वेळेस तुम्हाला इंटरनेट असणं आवश्यक आहे। त्यानंतर ही एक्झाम चालू होईल। लॉग इन वरती क्लिक करायचंय। जर तुमचं इंटरनेट ऑन असेल तर हे लॉग इन होईल। तर अशा प्रकारचा आपला लुक आहे एक्झामचा। इथं वरती तुम्हाला सोर्स टेक्स्ट बॉक्स दिसेल ज्याच्यात कोणताही पॅसेज तुम्हाला याच्यामध्ये येईल जो 2000 की स्ट्रोकच्या पुढचा असेल। मॅक्झिमम नॉर्मली 6 ते 7 लाईन दिसतात, एमपीसीच्या पॅसेजमध्ये 4 ते 5 लाईन दिसतात। आपण फक्त 2 लाईन एक्स्ट्रा ठेवलेल्या आहेत, थोडेसे फॉन्ट मोठे केलेले आहेत आणि ह्या बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे। जोपर्यंत आपण टायपिंगला सुरुवात करत नाही तोपर्यंत आपला टाइम चालू होणार नाही आणि जसं तुम्ही क्लिक करणार तर तुमचा टाइम चालू होणार। आपण टाईप करतो आता टाइम स्टार्ट झालेला आहे। इथं कोणत्याही प्रकारचा हायलाइट ऑप्शन नाहीये, बॅकस्पेस तुम्ही वापरू शकता फक्त करंटली। आणि याच्यामध्ये जरी तुमचा वर्ड मिसिंग झाला तरी तो त्याच्यामध्ये दाखवेल तुम्हाला का कोणता वर्ड मिसिंग झाला आणि पुढचे सगळे वर्ड तुमचे प्रॉपर बरोबर येतील। आता एक वर्ड मी मिस करतो, ऑफ नावाचा, त्याच्यानंतर पुढचा वर्ड टाईप करतो। कारण खूप विद्यार्थ्यांचं असं असतं मत, आमचं कोणी एखादा वर्ड मिस झाला तर पुढचे वर्ड बरोबर येतील का, ही गोष्ट आपण त्याच्यामध्ये चेक करणार आहोत। नॉर्मली एवढं टाईप करतो आणि मी सबमिट बटनावरती क्लिक करतो। इथं तुम्ही पूर्ण 10 मिनिटं टाईप करू शकता, जोपर्यंत तुमचा टाइम संपत नाही तोपर्यंत। आणि जसं तुमचं 10 मिनिट संपलं तर इथं तुम्हाला रिझल्ट शो होईल। तर अशा प्रकारचा रिझल्ट येईल। आता इथं काय दिलेलं आहे, सगळ्यात पहिल्यांदा टाइम टेकन, म्हणजे तुमचं किती टाइम तुम्ही टाईप केलं। पूर्ण जर 10 मिनिटं वापरले असेल तिथं पूर्ण 10 मिनिटं येईल। टोटल टाईप ऑफ की स्ट्रोक, किती की स्ट्रोक तुम्ही टाईप केले ते तुम्हाला इथे दिसेल। टोटल टाईप वर्ड्स, किती वर्ड टाईप केले ते तुम्हाला दिसेल। त्यानंतर टोटल करेक्ट वर्ड किती टाईप केले तर तुम्ही 23 करेक्ट वर्ड टाईप केलेले, एक मी वर्ड रॉंग केलेला आहे। टोटल इनकरेक्ट वर्ड किती, 1 आहे। टोटल रॉंग वर्ड 0 आहे, पण मिस वर्ड 1 आहे जो मी मिस केलेला आहे। इथे दाखवलेला आहे बघा, ग्रे मध्ये दाखवलेला आहे मिस वर्ड। समजा जर चुकीचा केला असेल तर रेड मध्ये आला असता। जर नवीन काही शब्द ऍड केला असेल तर ते पण तुम्हाला इथे दाखवेल। आणि टोटल की स्ट्रोक पर मिनिट किती झाला तर 71, म्हणजेच तुमचा टायपिंगचा स्पीड किती झाला तर 14 झाला। आता खाली रिझल्ट मध्ये पास फेल दाखवतोय, इथं फेल झालेलं कारण आपण पूर्ण पॅसेज टाईप केलेला नाही। टोटल रिक्वायर्ड की स्ट्रोक ऑफ टाइप्स 2000, पहिले 2000 ते कन्सिडर करणार। याच्यामध्ये टोटल होतात
आता तुम्ही टोटल 331 की स्ट्रोक टाईप केलेले, कारण एक शब्द आपला चुकीचा आहे, त्याच्यामुळे 331 की स्ट्रोक दाखवले त्यांनी. टोटल रिक्वायर्ड वर्ड ऑफ टाईप 345 वर्डची गरज आहे तुम्हाला पास होण्यासाठी. 2000 मध्ये 345 वर्ड तयार होतात आणि करेक्ट वर्ड आता तुम्ही सध्या 23 केले. जर तुम्ही 345 मध्ये भागिले 60% आणि 10%चं कॅल्क्युलेशन याच्यामध्ये येणार, म्हणजे 345 ला जर 10% काढले तर जेवढे वर्ड तुमचे भरतील त्याचे मायनस जर केले तर तुम्ही पास दाखवेल. आणि रिझर्व असेल ते ओपन मध्ये 60% आणि रिझर्व असेल तर 10%. हे रिक्वायर्ड वर्ड आहे, म्हणजे 345 वर्ड तुमचे 2000 मध्ये होतात. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 60% आणि 10% मायनस करायचे आणि मग तेवढे तुम्ही वर्ड टाईप केले ऑटोमॅटिकली तुमचा रिझल्ट काय येणार, पासचा येणार. तर अशा प्रकारचे आपण मॉक टेस्ट तयार केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट द्यायची ते विद्यार्थी हा ID पासवर्ड परचेस करू शकतात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, कॉल करू शकतात. जर जास्त ID पासवर्ड घेतले तर ते कमी कॉस्टमध्ये पडेल, पण सिंगल ID पासवर्ड घेतला तर त्याची 50 रुपीज कॉस्ट आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला फील घ्यायचं असेल एक्झामच्या अगोदर तर तुम्ही नक्की याच्यावर ट्राय करू शकता. एकदा ट्राय करून बघा. आणि आपलं MPSCचं सॉफ्टवेअर पण चेंज होत आहे, परत आपण त्याच्यामध्ये थोडेसे बदल करणार आहे. 2 ते 3 दिवसात त्याचा परत आपल्याकडे अपडेट येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परचेस केलेलं आहे सॉफ्टवेअर, 2 ते 3 दिवस वाट बघा. सॉफ्टवेअरमध्ये परत चेंजेस होणार आहेत आपल्या, आणि परत आपल्याला नॉर्मली याच्यासारखाच रिझल्ट आपल्याला तिकडे दिसू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा. काही तुमचे डाऊट्स असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.